बघा, गणपती बाप्पाचे जे आगमन आहे ते 27 तारखेला होणार आहे. तर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती कशी असावी याबद्दल थोडंसं सांगते. बघा, गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती नेहमी शाडूच्या मातीची असावी. 1 फुटापेक्षा जास्त गणपती बाप्पाची मूर्ती नसावी. गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती नेहमी डाव्या सोंडीची जी आहे ती असावी. गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कधी भाव करू नये. ज्या रकमेची गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्या रकमेलाच आपण गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती खरेदी केलेली असावी. कारण का, तर आपण कोणत्याही देवाचा जो आहे तो भाव करत नाही. त्याच्यामुळे ज्या रकमेची गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्या रकमेलाच आपण ती घेतली पाहिजे. तर गणपती बाप्पा जेव्हा आपण आणायला जातो तेव्हा कधीही चप्पल न घालता जावं. अनवाणी पायाने जे आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी जावं. जेव्हा तुम्ही खरेदी करता गणपती बाप्पा तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी लाल वस्त्र किंवा पांढरं वस्त्र याने गणपती बाप्पाचे जे चेहरा आहे तो झाकलेला असावा. कारण कसं होतं, जर आपण दुसऱ्यांच्या गणपती बाप्पाच्या जर मूर्ती पाहतोय तर कसं वाटतं आपल्याला की ती गणपती बाप्पाची मूर्ती किती छान आहे किंवा दुसऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती किती छान आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पाचा जो चेहरा आहे तो नेहमी झाकलेला असावा. आता उभा राहिलेला गणपती बाप्पा जो आहे तो कधीही नसावा. कारण कसं होतं, आपण जर पाहिलं लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती नेहमी घरामध्ये आपण बसलेली लक्ष्मीची मूर्ती आणतो. तर जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणाल तेव्हा नेहमी गणपती बाप्पा आसनावरती बसलेलेच असावेत. कारण का, तर लक्ष्मी ही नेहमी उभे राहिलेली कधीही नसावी. बसलेली लक्ष्मीची मूर्ती असते, तर गणपती बाप्पाची देखील मूर्ती जी आहे ती आपल्याला बसलेली असलेलीच आणायची आहे. तसेच गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपामध्ये असलेले नसावेत. म्हणजे कसं, आता काही मूर्त्या अशा असतात बघा की भगवान शंकर, पार्वती आणि मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असावी. तर असतात. तर याच्यामुळे कसं होतं, आपल्याला भगवान शंकराच्या मूर्तीची देखील पूजा करावी लागते, गणपती बाप्पाची देखील पूजा करावी लागते आणि पार्वती मातेची देखील पूजा करावी लागते. तर हे जे आहे आपल्याला शक्य होत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या रूपात असलेले गणपती बाप्पा जे आहेत ते कधीही नसावे. तसेच गणपती बाप्पाचं जेव्हा तुम्ही आगमन करता किंवा घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा आणता तेव्हा औक्षण करूनच जे आहे ते तुम्हाला गणपती बाप्पाचं जे आहे ते विराजमान करायचे आहेत. तर अशी ही आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती खरेदी करायची आहे. तर गणपती बाप्पा जो आहे तो येणार आहे 27 तारखेला, म्हणजे 27 ऑगस्टला. पण चतुर्थी जी चालू होती ती 26 ऑगस्टला दुपारी 1:54 चालू होते आणि संपते ती बुधवारी म्हणजे 27 तारखेला 3:44. पण आपल्याला जो आहे तो गणपती बाप्पा जे प्राणप्रतिष्ठा करायची आहे ती बुधवारी करायची आहे, जी की 11:21 त्याचा शुभमुहूर्त चालू होता आणि तो संपतोय 1:58 याच ह्याच्यामध्ये आपल्याला जो आहे ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. बाप्पाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर किंवा प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर त्यामध्ये त्या मूर्तीमध्ये देवत्व प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजाप देखील करायचा आहे. तसेच षोडशोपचार पद्धतीने जे आहे ते आपल्याला विधिवत गणपती बाप्पाची पूजा देखील करायची आहे. आता जर तुम्ही कोणती इच्छापूर्तीसाठी जर हे करणार असाल तर तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा असतील, आता काही जणांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही जणांच्या घरी 5 दिवसाचा गणपती असतो, काही जणांच्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो. आता जेवढे दिवस तुमच्या घरी गणपती बाप्पा आहेत तेवढे दिवस तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अथर्व शिष्य जे आहे ते रोज 21 वेळा सकाळी आणि 21 वेळा संध्याकाळी रोज असं अथर्व शिष्य जर म्हणताय तर ह्याच्यामुळे तुमची इच्छापूर्ती नक्कीच होते असं मानलं जातं. तर जर तुम्ही नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला लाडू किंवा मोदक बनवले असतील तर त्याचा देखील नैवेद्य तुम्ही जो आहे तो दाखवू शकता. 21 दुर्वा, फुलं, हार, धूप, दीप यांचा देखील तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करू शकता. जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तेवढे दिवस तुम्हाला जे आहे तर न विसरता न चुकता गणपती बाप्पाची रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करायची आहे. असं हे गणपती बाप्पाचा जे आहे ते आपल्याला आगमन करायचं आहे. तर चला तर मग सगळे आपण हा जो सण आहे गणपती बाप्पाचा किंवा गणेशोत्सव सगळे आनंदाने आणि सुखासमाधानाने साजरा करूया. गणपती बाप्पा मोरया.